तर जरांगे पाटलांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे असं दानवेंनी म्हटलेलं आहे। तर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली गोष्ट असल्याचं देखील अंबादास दानवेंनी म्हटलंय। दानवेजी, आपलं खूप खूप स्वागत TV9 मराठीमध्ये। ज्वलंत प्रश्न असा आणि पहिला प्रश्न असा की जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर आता येऊन ठेपलेले आहेत। मराठा आरक्षणासाठी ते पुन्हा एकदा आग्रही आहेत, आक्रमकही तितकेच बनलेले आहेत। आणि अशा वेळी दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिलं आणि इथून पुढे जे काही देऊ ते आम्हीच देऊ। आरक्षण दिलं, परंतु आरक्षण देत असताना ज्या मागण्या, बेसिक मागण्या मराठा समाजाने आणि मनोज पाटलांनी केलेल्या आहेत याच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। मराठा समाजाचे प्रश्न जे काही त्यांनी मांडले त्याचं जर सोल्युशन सरकारने केलं तर त्यांचा हट्ट थोडी की आझाद मैदानावर मला बसायचं जे येऊन। जर तुम्ही प्रश्न सोडवले, या प्रश्नाची उकल केली तर मला असं वाटतं ते मुंबईत सुद्धा येणार नाही। आणि म्हणून अशा पद्धतीनं लोकशाही मार्गाने आंदोलन करत असेल तर त्याच्यात कोणी इंटरफेअर सुद्धा करण्याची आवश्यकता नाही, का बसू नये। मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना अपेक्षित असणारी गोष्ट कधी घडणार? घडावी अशी गणराजाची यांनी प्रार्थना आहेच आहे, लवकरात लवकर घडावी। दोन भाऊ एकत्र येत असताना निश्चित एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा एक ते अतिशय चांगलं पाऊल आहे। आणि हे सगळ्या दृष्टीनं येणाऱ्या काळात पुढे जावं अशा प्रकारची शिवसैनिकांची इच्छा आहे, मनसैनिकांची इच्छा आहे। मला असं वाटतं गणरायाला तीच प्रार्थना आपण करू। खूप खूप धन्यवाद अंबादासजी, आपण TV9 मराठीमध्ये आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।